हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आहे ना, मी तुम्हाला काहीतरी नवीन वस्तू दाखवणार होती. हो, नवीन वस्तू. काल मी ना यांच्यासोबत यात्रेमध्ये गेली होती आणि तिथे ना भांड्यांची दुकान होती. मला आहे ना भांडे घ्यायला खूप आवडतं, खरंच खूप आवडतं. आणि मी घेत असते काही ना काही छोटं मोठं वस्तू घेत असते. मग यात्रेत गेल्यानंतर मला दिसली हंडी, जी की आपण मसाल्याच्या भाज्या वगैरे बनवू शकतो. आणि पाहुणे जर आले तर आपण त्यात बनवू शकतो. पितळी भांडे मला खूप आवडतात. म्हटलं चला घेऊया काहीतरी. मग मला आहे ना भाव वगैरे नाही करता येत नाही जमत मला तेवढं. मग यांनाही छान जमतं आणि दादांनाही छान जमतं. मग म्हटलं चला दादा तुम्ही माझ्यासोबत चला. मग दादा बोलले ठीक आहे तू ये. मग म्हटलं चला आज तू खरेदी केली आहे तर तुम्हाला मी दाखवते. त्यातली पहिली वस्तू मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही हंडी छान आहे ना. याच्यामध्ये आम्ही ना जवळजवळ काल भाजी केली होती. तर इतकी कडेपर्यंत भाजी केली होती. जवळजवळ या कडेपर्यंत त्याच्या खाली 5 ते 6 जणांची भाजी होती. म्हणजे जास्त जर करायचं म्हटलं 7 किंवा 8 जणांची भाजी आरामशीर होती. हे बघा किती छान आहे ना डिझाईन. खरंच छान आहे आणि युनिक आहे, म्हणून मला खूप आवडलं तो. आणि त्याला आतून कलई पण केलेली आहे. त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला एक वस्तू दाखवते. हे बघा पातेलं. याच्यातही 7 ते 8-9 जणांची भाजी आरामशीर होती. म्हणून म्हटलं चला, मला जास्त मोठी भांडी नव्हती घ्यायची कारण ती काही उपयोगात येत नाही. ही भांडी कशी आपण उपयोगात आणू शकतो, म्हणून मी ही भांडी घेते. याला कलई वगैरे नाही आहे, पण ती नक्कीच लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यानंतर मग अजून एक वस्तू घ्यायची, पण ती माझी नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवते. नक्कीच लवकरात लवकर तीही येईल. हे बघा, कढई, स्टीलची कढई आहे. छान आहे. त्याच्यात असं करपत वगैरे नाही, पण छान आहे. आता नवीन निघाली आहे. खूप छान आहे ना. ती पण जवळजवळ कितीची मला माहिती नाही, पण ती आहे ना बंगल्यावरची. खूप छान आहे. लवकरच आपणही घेऊया आणि याच्यामध्ये लवकरात लवकर भाजी बनवून तुम्हाला नक्की दाखवेल. बाय बाय.